महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील हे आहेत। शिवसेनेकडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे व अमर पाटील हे भूमिपुत्र आहेत, म्हणून त्यांना निवडून द्यावे असे प्रतिपादन अमर पाटील यांचे कार्यकर्ते संदीप मेंढगुले यांनी केले। मध्ये मोठी जाहीर सभा झालेली आहे। या जाहीर सभेचं कौल पाहतात दक्षिणमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धार या दक्षिण तालुक्यातील जनतेने व महाविकास आघाडीच्या जनतेने हा संकल्प उचललेला आहे। या दक्षिण तालुक्यातील जनता महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मिळून अमर रतिकांत पाटीलला येत्या विधानसभेत मुंबईला पाठवून भगवा मशाल हातात देऊन मुंबईमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार या सभेतून जनतेमध्येतून दिसून येत आहे। आज आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सुभाष देशमुखांना बघतात अशी लोकांमध्ये तीव्र संताप या दक्षिणमधून दिसत आहे की लोकमंगलच्या नावावर स्वमंगल चालवण्याचा प्रकार या सुभाष बापू देशमुख हे करत आहेत। कारण एक बापू 12 भानगडी असा प्रकार ह्या सुभाष बापूचा या तालुक्यामध्ये व आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा दिसून येत आहे। परंतु जनतेचा कौल हे अमर पाटलांकडे असा म्हणून आहे की भूमिपुत्र आमदार आहे, भूमिपुत्र उमेदवार या दक्षिणमधून म्हणलं तर अमर रतिकांत पाटील आहेत। हा सुभाष बापू हा बाहेरचा पार्सल आहे। जसा लोकसभेमध्ये बीडचा पार्सल बीडला पाठवण्यात आला, तसं या विधानसभेत दक्षिणमधील पार्सल हे उस्मानाबादचं पार्सल हे उस्मानाबादमध्ये पाठवण्यात हे 100% त्यात काही शंका नाही। हे जनतेने निर्धार घेतलेला आहे की बाहेरचा पार्सल बाहेरच पाठवणार, यंदा भूमिपुत्रच आमदार होणार असा संकल्प या दक्षिणच्या तालुक्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या जनतेने केलेला आहे। आज बापूसाहेब कारखान्याच्या नावावर शेतकऱ्याच्या नावावर अनेक प्रकारचे भानगडी केल्यात। शेतकऱ्यांच्या उतारावर बोजा चढवण्याचं काम या बापूसाहेबांनी केलेलं आहे। शेतकरी तीव्रपणे नाराजी या जनतेमधून दिसत आहे आणि लोकमंगलच्या कामगाराच्या नावानं सुद्धा बापूसाहेब 40,40,000 रुपये प्रति एका व्यक्तीच्या मागं कर्ज उठवण्याचं काम या बापूसाहेबांनी केलेलं आहे। लोकमंगलच्या नावावर स्वमंगल करण्याचा निर्धार या बापूसाहेबांनी केलेला आहे। परंतु या जनता हे सुज्ञ आहेत, यंदा हे तुम्हाला बाहेरचं पार्सल हे तुम्हाला बाहेर पाठवणार आहे। कारण शेतकऱ्यावर व कामगारावर